विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला रेल्वेवर आधारित एक प्रश्न दिलेला आहे. प्रश्न वाचूया आधी आपण. एका रेल्वे गाडीचा वेग 90 किलोमीटर प्रति तास आहे आणि तिची लांबी 550 मीटर आहे. त्या रेल्वे गाडीला एका खांबाला ओलांडण्यास किती वेळ लागेल? मित्रांनो, कॅल्क्युलेशन नंतर करू, आधी कन्सेप्ट समजून घेऊ. बघा, एका खांबाला ओलांडायचं त्या रेल्वेला. बघा, हा खांब आहे आणि रेल्वे असेल इथं, समजा ही रेल्वे, बरोबर आहे मित्रांनो. रेल्वेनं खांबाला ओलांडणं म्हणजे काय असतं बघा, हे पुढलं जे ते हेड आहे तिचं, ते इथं आलं म्हणजे ओलांडणं नसतं. रेल्वेचं जे बॅक एंड आहे, ते बॅक एंड इथं जेव्हा येईल त्याला म्हणायचं रेल्वेनं खांबाला ओलांडणं. मग रेल्वेनं खांबाला ओलांडणं म्हणजे किती अंतर ट्रॅव्हल केलं बघा, इथपासून ह्या टोकाचं बघायचं, इथपासून त्याने इथपर्यंत ट्रॅव्हल केलं म्हणजे स्वतः रेल्वेच्या लांबी एवढं त्याने अंतर ट्रॅव्हल केलं. म्हणजे खांबाला ओलांडायला अंतर कोणतं आहे? 550 मीटर. स्पीड आपली 90 किलोमीटर आहे. वेळ काढायचे. वेळ म्हणजे काय असतं? डिस्टन्स अपॉन स्पीड. काढूया चला. डिस्टन्स अपॉन स्पीड. किती डिस्टन्स? 550 मीटर आहे आणि स्पीड किती मित्रांनो? 90. मित्रांनो, स्पीड आहे किलोमीटर प्रति तास आणि अंतर आहे मीटर मध्ये. आपल्याला दोन्ही एकत्र करून जमत नाही. मग काय करू? स्पीडला आपण मीटर पर सेकंद मध्ये चेंज करू. कसं बघा, 90 ला 90 घेतलं, किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी आपण 5/18 ने गुणतो. कशाने? 5/18 ने गुणूया. चला करा कॅल्क्युलेशन. 18 × 18, 18×5 = 90. आता खाली काय? 5×5 = 25. हे काय झालं? 25 झालं. बघा, हे कटलं, 25 झालं. 25 दुनी 50, उरले 5. 25 दुनी 50 म्हणजे आपल्याला 22 सेकंद वेळ लागेल त्या खांबाला ओलांडण्यासाठी. धन्यवाद.